हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे धिरडे। त्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतले चाळून, त्यामध्ये थोडासा रवा टाकते। त्यानंतर इथं बारीक चिरलेला कांदा, इथं बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट, तर ह्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं। आता बारीक चिरलेला कांदा टाकते, बारीक चिरलेलं टोमॅटो, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट। तर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, त्यानंतर तुमच्या चवीनुसार तिखट, मी तर 2 ते 2.5 चमचे टाकते, किंवा तुम्ही मिरची पण वापरू शकतात जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर। मिरचीची बारीक पेस्ट करून टाकायची आणि त्यानंतर चवीनुसार मीठ। त्यामध्ये असं थोडं थोडं पाणी टाकून त्याला छान प्रकारे फेटून घ्यायचं। गोळे न होऊ द्यायचे, छान प्रकारे फेटून घेऊया। अशा प्रकारे मी एकसारखी कन्सिस्टन्सी करून घेतली आहे। मिनिटं ह्याला असंच भिजत ठेवायचं। त्यानंतर इथे एक पॅन ठेवायचा आणि त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तवा जर छान गरम झाला की त्याला असं सगळीकडे तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते चिटकणार नाही आहे। नंतर हे असे एक 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 डोसेसारखे सोडायचे। त्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं। बघता किती छान प्रकारे हे धिरडे झाले आहेत। आणि हे खूप इझी रेसिपी आहे। जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, कधी काही वेगळं खावं वाटत असेल, तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।